हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अनुसयाला बघितल्यानंतर बाळजा खूपच जास्त घाबरलेली असते. तिने आता जे अनुसयाचं तयार केलेलं भावलं असतं ती खेचून घेते आणि बाहेर आता खिडकीतून फेकायला आलेली असते. खिडकी उघडल्यानंतर बाळजा बघते तर काय, अनुसया खिडकीतच उभी राहिलेली असते. अनुसयाला समोर असं जिवंत बघितल्यानंतर इथे बाळजा बघा खूपच जास्त घाबरलेली असते. इथे आता कृष्णाने तयार केलेला प्लॅन खूपच उत्तम असतो, कारण पहिल्यांदा बाळजा स्वतः घाबरलेली असते. ती जाते, ड्रॉवर उघडते आणि त्याच्यामध्ये पिस्तूल असते. ती पिस्तूल घेऊन ती अनुसयाला मारण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या मागे धावत येत असते. तेवढ्यातच अनुसया तिथून गायब झालेली असते. तर इथे दुष्यंतला जाग येते. शेजारी बघतो तर काय, कृष्णा नसते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, हे काय, कृष्णा कुठे गेली? तेव्हा तो उठून उभा राहतो. आजूबाजूला बघत असतो, कृष्णा नाही आहे. तो म्हणतो, एवढ्या रात्री कुठे गेली असेल? काही इमर्जन्सी आली असेल का? मला जाऊन आता बाहेर बघायला हवं. एक बॅटरी घेऊन दुष्यंत कृष्णाला शोधायला निघालेला असतो. तर इथे आता बाळजाबाई अनुसयाला मारण्यासाठी पिस्तूल घेऊन बाहेर येत असते. तेव्हा इथे समर खूप घाबरलेला असतो. समर म्हणत असतो, कृष्णा सगळं काही ठीक होईल ना? मला आईची काळजी वाटते. माझ्या आईला काही होणार तर नाही ना? तेव्हा कृष्णा म्हणत असते, समर तू थोडासा धीर धर ना, थोडा धीर धर, सगळं काही चांगलंच होईल. आणि जरा चांगला चांगला विचार कर, मनामध्ये वाईट विचार घेऊ नकोस, कळलं का? आणि ती त्याला आता चांगला विचार करायला सांगते. माझ्या आईला पकडलं असेल का, तिला बघितलं असेल का, असं काही बोलू नको बाबा, असं कृष्णाचं म्हणणं असतं. तेवढ्यातच आता तिकडून अनुसया पळून जात असताना त्या दुसऱ्या विरुद्ध बाजूने अढळराव घरी येत असतो. अढळराव खूपच जास्त दारू प्यालेला असतो आणि तो आता चालत चालत आपल्या घरी येत असताना अनुसयासुद्धा तिथूनच जाणार असते. तेव्हा कृष्णाचं लक्ष जातं. कृष्णा म्हणते, आबा, आबा आले तिकडून. तेव्हा इथे समर आणि कृष्णा दोघेही घाबरलेले असतात. कारण का, तर इथे अढळरावांनी अनुसयाला बघितलं तर ते तर खूप हुशार आहे, ते ओळखतील असं आता कृष्णाला वाटतं. आणि तेवढ्यात इथे अनुसया धावत जात असताना तिचा इथे अढळरावांना धक्का लागतो आणि दोघेही खाली पडतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अढळराव दारू प्यालेले असतात. तिचा धक्का लागल्यानंतर ते लगेचच खाली पडतात. ते म्हणत असतात, अरे बाबा, कोण आहेस, कोण रे तू, आणि मला का धक्का दिलास? तेव्हा ते आता समोर कोण व्यक्ती आहे ते बघत असतात, कारण त्यांना तो माणूस नाही तर एक स्त्री दिसते. तेव्हा इथे अढळरावांना वाटत असतं की ही बाई कोण आहे आणि या वेळेला ती इथे काय करते, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तेव्हा इथे अढळराव तिच्याकडे एकटक बघत असतात. अढळराव म्हणत असतात, अनुसया, तू अनुसया आहेस ना? तेव्हा इथे अनुसयासुद्धा आपला पदर बाजूला करते, तिचा चेहरा दाखवते, कारण एवढ्या वर्षानंतर आपल्या नवऱ्याला बघितल्यानंतर तिलासुद्धा छानच वाटतं ना. तिला असं वाटतं की आता अढळरावांजवळ बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की मी जिवंत आहे. तेव्हा इथे अढळराव अनुसयाच्या हाताला हात लावत असतात, बघत असतात ती खरोखर माझ्या समोर आहे की मला झालेला भास आहे ते. तेव्हा ते म्हणत असतात, अनुसया, अनुसया, आणि तिचा हात पकडायला जाणार. तेवढ्यातच अनुसया आता उठून उभी राहते आणि तिथून पळ काढते. तेव्हा इथे समर म्हणत असतो, कृष्ण ये लवकर, इकडे ये, आपल्याला तिकडे आता जावं लागेल. ते दोघेजण तिथून आता निघालेले असतात जायला, आणि ते इथे आपल्या आईला, म्हणजे समर आपल्या आईला तिथून घेऊन आता निघणार असतो. तरी इथे बाळजाची अवस्था बघा, पिस्तूल घेऊनच बाहेर येते आणि म्हणते, ए कुठे आहेस तू, कुठे आहेस तू, इकडे ये, माझ्या समोर ये इकडे. आणि ती अनुसयाला शोधून 22-26 वर्षांपूर्वी जसं तिला गोळी मारून मारण्यात आलं होतं त्या पद्धतीने इथे बाळजा 26 वर्षांपूर्वी जशी गोळी घातली होती ना, तशी परत इथे अनुसयाला गोळी मारायला आलेली असते. तेव्हा तिथे चिमणीवरती आग ठेवलेली असते, त्याला धक्का लागतो आणि ती सुद्धा खाली पडते.
त्या आवाजाने सगळेजण बाहेर धावत पळत येत असतात. तर इथे अनुसया जात असते पुढे पुढे. आढळराव तिला बघण्यासाठी, तिला पकडण्यासाठी, थांबवण्यासाठी तिच्या मागे मागे येत असतात. तेव्हा घरातले सगळेजण बाहेर येतात. मैनावती, दलपत आणि त्याचबरोबर दुष्यंत हे सगळेजण आता बाहेर आलेले असतात. जयकांत आणि त्यानंतर इथे दलपत म्हणत असतो, अहो वहिनीसाहेब, हे सगळं काय झालं? हे कसं काय पडलं इथे? आणि तुम्ही पिस्तूल घेऊन का बरं बाहेर आला होता सांगा ना? घरामध्ये कोणी घुसलं होतं का? चोर आले होते का? ते म्हणते, नाही चोर नाही ती. तो म्हणतो, कोण आलं होतं? तेवढ्यातच बाळजाला चक्कर येते, ती खाली कोसळते. तर इथे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं कुठे आहेस तू? कुठे गेलीस एवढ्या रात्री? तू शेताकडे गेली असशील का? शेताकडे गेली असशील तू तुझ्या? थांब, मी आलोच, तुला शेताकडे बघायला आलो, असं आता दुष्यंत म्हणत असतो. आणि तो आता शेताकडे सुद्धा कृष्णाला बघायला निघतो. तेवढ्यातच इथे आता अनुसया पुढे पुढे चालत असते. आढळराव मागे मागे असतात. कृष्णा आणि समर दोघेजण त्या ठिकाणी आलेले असतात. इथे आता समर म्हणत असतो, कृष्णा आढळरावांनी माझ्या आईला बघितलं तर नसेल ना? आणि बघितलं असेल तर ते तिच्या मागोमाग येतील. तिचा जर आमनासामना झाला ना तर ते आपल्या प्लॅनसाठी चांगलं नाही आहे. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, तू एक काम कर, तू तिकडे जा, तिकडे बघ, मी इकडनं बघतो. तेव्हा समर जातो विरुद्ध बाजूला आणि या बाजूला आता कृष्णा येते. तेव्हा अनुसया एका जाळीच्या मागे लपून बसलेली असते आणि तिच्या मागे आढळराव अनुसया अनुसया असं वरडत येतच असतात. आणि जाळीजवळ आता त्यांनी अनुसयाला उभंसुद्धा बघितलेलं असतं आणि ते अनुसयाकडे येणार तेवढ्यातच तिथे समर आपल्या तोंडाला इथे आता त्याच्या खांद्यावरती जो कपडा असतो तो गुंडाळून आलेला असतो आणि चेहरा पूर्णपणे कव्हर केलेला असतो. तो म्हणतो, ए चला निघा इथून, चला चला निघा इथून. तेव्हा आढळराव म्हणतो, ए कोण आहेस? कोण रे तू? कोण आहेस? चल निघ इथून, मला अनुसयाला बघायचं आहे. तेव्हा इथे आढळराव ऐकायला काही तयार नसतो. तेव्हा इथे आता समरकडे दुसरा पर्याय नसतो असं त्याला वाटतं आणि तो आढळरावांना धक्का देतो आणि मोठी काठी उचलून त्याच्या डोक्यामध्ये वार करतो. डोक्यामध्ये वार केल्यानंतर आढळराव आता खाली कोसळलेला असतो. आढळरावांना मारल्यानंतर इथे बघा कृष्णाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर इथे अनुसयालासुद्धा वाईट वाटत असतं. तेव्हा इथे कृष्णाला खूप राग येतो की समरने आढळरावांवरती हात उगारलेला असतो आणि त्याला तिथेच ठेवलेलं असतं. तेव्हा कृष्णा आढळरावांकडे आता येतच असते त्यांना सांभाळायला. पण तेवढ्यातच तिथे आलेला असतो दुष्यंत. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा कृष्णा अगं कुठे आहेस तू? तेव्हा दुष्यंत तिथे आल्यानंतर तो म्हणतो, कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण तिकडे? कोण पडले? तेव्हा इथे दुष्यंत आता बघायला येतो की तिथे कोण पडलं ते. तर तिथे आढळराव असतात. तर इथे मैना आणि इथे जयकांत दोघेजण म्हणत असतात, अहो वहिनीसाहेब काय झालं तुम्हाला? तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा इथे काकी, अहो तुम्हाला चक्कर कशी काय आली? आणि तुम्ही एकट्याच का पिस्तूल घेऊन बाहेर गेला होता सांगा ना? चोर लुख्खे आले होते का? चोर आले होते का सांगा ना? अरे ती आली होती, असं आता बाळजा म्हणायला जाणार असते. पण तेवढ्यातच ती गप्प बसते आणि म्हणते, वय वय चोरच होते. तेव्हा इथे शुद्धीवरती येण्यासाठी आता आधी जयकांत म्हणत असतो की सोडा मारावा लागेल. सोडा मारला ना तर काकीसाहेब लवकर शुद्धीवरती येतील. पण तेवढ्यातच ती शुद्धीवरती आलेली असते आणि सगळ्यात आधी तिने पाणी प्यायला मागितलेलं असतं. तेव्हा मैना जाते आणि पाणी प्यायला घेऊन येते. तेव्हा इथे सगळेजण तिची काळजीने विचारपूस करत असतात की एवढं का घाबरलात? एवढं तुम्ही काय बघितलं की तुम्हाला भीती वाटली? तेव्हा इथे आता चोर आले होते ना, तर चोरांना इतकं काय घाबरायचं? मी आत्ता पोलीस स्टेशनला फोन करतो आणि आपल्या घराच्या बाहेर इथे बंदोबस्तासाठी पोलिसांना बोलावतो. मग तर चालेल ना? ते आपल्याला प्रोटेक्शन करतील. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, एक काम कर तू जयकांत, तू बाहेर जा बरं. तुम्ही सगळेजण बाहेर जा. आता मी बरी आहे, माझी काळजी करू नका तुम्ही. तुम्ही जा बाहेर, निवांत झोपा. आणि मला जर काही लागलं तर मी फोन करेनच तुला, कारण जयकांत म्हणतो मी बाहेरच आहे. तुम्हाला काय हवं असेल तर फक्त एक फोन करा, मी लगेच येतो, मी बाहेरच आहे. तेव्हा इथे बाळजा अनुसयाला खूप घाबरलेली असते. तिला वाटत असतं की अनुसया परत कशी काय येऊ शकते. तर इथे कृष्णा येते आणि समरच्या
जोरदार थोबाडीत देते, अगदी जोरदार. तेव्हा समर म्हणतो, कृष्ण हे सगळं काय आहे? तेव्हा कृष्णा म्हणते, समर एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जर तू माझ्या आबांवरती पुन्हा हात उचललास ना तर मला ते चालणार नाही, कळलं तुला? आबांना काही झालं असतं म्हणजे? तेव्हा समर म्हणतो की कृष्णा, अगं ते आईजवळ पोचले होते. आता तू मला सांग, जर मी त्यांना फटका मारला नसता तर काय झालं असतं सांग ना? आपल्याकडे काही दुसरा पर्याय होता? तेव्हा कृष्णा म्हणते, का तुझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता का? पण एक गोष्ट लक्षात ठेव समर, जर तुझ्या या फटक्यामुळे जर माझ्या आबांना काही झालं ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात ठेव. तेव्हा इथे आता कृष्णा म्हणत असते की देवी आई, जे काही होतं आहे ना ते चांगलं होतं आहे. कारण बघा ना, दुष्यंत सरकार हे आता इथे आढळरावांना उठवायला आलेत, काय म्हणायचं तरी काय. आणि तेव्हा हे दृश्य बघण्यासाठी तिचे डोळे आसुसले होते. तेव्हा इथे कृष्णा म्हणते की आबा बघा, जे चित्र तुम्हाला हवं होतं ते चित्र मला आता दिसायला लागले. इथे तुमचा मुलगा, तुमचा लाडका मुलगा तुम्हाला उठवायला आलेला आहे. आणि तेव्हा इथे दुष्यंत उठवत असताना त्याला दारूचा वास येतो. तेव्हा दुष्यंत म्हणतो, हे काय केलेत तुम्ही? तुम्ही दारू प्यायलेत का? तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, मग कसे काय तुम्ही बाहेर येणार नाही आणि पडणार नाही? काय गरज काय होती तुम्हाला इथे यायची? तेव्हा आढळराव म्हणत असतो, ते काय झालं, आपल्या घरामध्ये चोर घुसले होते, चोर. त्यांना पकडत पकडत त्यांचा पाठलाग करत मी इथपर्यंत आलो. आणि ते एका चोराला पकडायला जाणार, त्याने डोक्यामध्ये फटका मारला आणि तो तिथून निघून गेला. तेव्हा दुष्यंत म्हणतो, काय गरज काय होती तुम्हाला बाहेर यायची? अहो दारू प्यायलात तुम्ही. मग आता अशा अवस्थेत तुम्हाला जर काही झालं असतं म्हणजे तुम्ही बाहेर पडायलाच नको होतं ना. आणि ते कोण चोर होते माहिती आहे का? तेव्हा इथे तो म्हणतो, नाही मला नाही माहिती कोण चोर होते, पण जा तू जा, मी जाईन आता घरी, एकटा जाईन. तेव्हा तो म्हणतो, दुष्यंत अरे काय सांगू तुला, माझ्या भूतकाळामध्ये माझ्या हातून ज्या काही चुका घडल्यात ना त्या माझा पाठच सोडत नाही रे. त्या मी तुला सांगू शकत नाही आहे आणि तुझ्यापासून त्या लपवूसुद्धा शकत नाही आहे. कारण मला आता अनुसया या घरात यायला हवी आहे. अनुसया आली तर पहिल्यासारखं सगळं काही आनंदीमय होईल, सगळं काही चांगलं होईल. तू थोडासा धीर धर ना, आपण सगळं काही चांगलं करू, थोडासा धीर धर. आणि तेव्हा इथे आता कृष्णा घरी आलेली असते. तेव्हा दुष्यंत घरी नसतो, कारण दुष्यंत आढळरावला इथे सांभाळत असतो. तो घरी आल्यानंतर कृष्णा म्हणत असते, कुठे होतात तुम्ही? तेव्हा दुष्यंत म्हणतो, कृष्णा हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे ना, कारण तू घरातून बाहेर गेली होतीस. तुला माहिती आहे काय झाले बाहेर? कोणीतरी आढळरावांवरती हल्ला केला काठीने, त्यांच्या डोक्याला खूप मार लागले. त्यांना मी उचललं आणि त्यांना घरी सोडायला जात होतो, तर ते नको म्हणाले. तेव्हा इथे आता कृष्णा म्हणत असते, ते लोक कोण होते, चोर होते का? त्यांना तुम्ही बघितलंत का, ओळखलंत? कारण कृष्णाला भीती एका गोष्टीची असते, समरला दुष्यंतने बघितलं तर नसेल ना, कारण बघितलं तर तो लगेचच ओळखेल आणि समर बाळजाच्या विरोधात काहीतरी षडयंत्र करतोय हे दुष्यंतला समजलं तर तो हा प्लॅन करू देणार नाही. तर पुढील भागामध्ये कृष्णा इथे खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेली असते. एका बाजूला अनुसया, दुसऱ्या बाजूला आढळराव, तिसऱ्या बाजूला कृष्ण आणि चौथ्या बाजूला बाळजाबाई. सगळीकडून कृष्णाची कोंडी झालेली असते. आढळराव म्हणत असतो, कृष्णे खरं खरं सांग, खरं खरं, या बापाची तुला शपथ आहे, खरं खरं सांग, अनुसया जिवंत आहे ना, सांग ना, अनुसया जिवंत आहे ना? तर अनुसया जिवंत आहे असं आता सांगितलं जातं. तेव्हा आढळरावांच्या जीवामध्ये जीव येतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो बाळजा म्हणत असते की या आता कुणाला यायचं आहे ते. आणि ती म्हणते, 26 वर्षांपूर्वी मी स्वतःच्या हाताने अनुसयाला मारलं होतं, मग ती परत कशी काय आली? तिला मी स्वतः गोळी घातली होती ना, मग ती परत कशी काय आली असा प्रश्न आता बाळजाला पडलेला असतो. आणि तेव्हा इथे आता बाळजा खूप टेन्शनमध्ये असते. तिला काही करून अनुसयाला संपवायचं असतं, मारायचं असतं. आणि तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो, कृष्णे चल ना, चल ना, मला माझ्या अनुसयाकडे घेऊन चल, मला तिला डोळे भरून बघायचं आहे, चल ना मला घेऊन चल. तेव्हा ती इथे आता दुष्यंतला बघते आणि घाबरते. कारण जेव्हा इथे आढळराव म्हणत असतो की कृष्णे मला तू चल आता आपल्या अनुसयाकडे घेऊन चल, मला तिला डोळे भरून बघू दे, तेव्हा तिथे दुष्यंत आलेला असतो. आणि तो बघतो तर काय, आढळराव आणि कृष्णा दोघेही रडत असतात. आणि इथे आढळराव म्हणत असतो, कृष्णे मला अनुसयाकडे घेऊन चल ना,
म्हणून आता कृष्ण घाबरलेली असते, काय बोलावं तिला काहीच कळत नसतं. आणि म्हणूनच भरीतभर तिथे दुष्यंत आलेला असतो आणि त्याने त्यांचं सगळं बोलणं हे ऐकलेलं असतं.